नमस्कार मंडळी, मी अनिता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। आय होप तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या छोट्या सासऱ्यांच्या घरातून केली आहे। आम्हाला घरातून निघताना काही व्हिडिओ शूट करता आलं नाही, कारण खूप तब्येत अचानक बिघडली होती। त्यामुळे ना व्हिडिओ शूट केला नाही। घरून निघताना थोडीशी गोळी वगैरे घेतली, आराम केला आणि नंतर बरं वाटायला लागलं, थोडीशी कॅपॅसिटी वाटायला लागली की आपण जाऊ शकतो, म्हणून आम्ही इथे आलेलो। तर माझी लहानी जाऊ तुम्ही बघितली आणि माझी छोटे सासऱ्यांना जाऊन सुद्धा 1 वर्ष झालेलं। आता जे फोटो तुम्ही बघितले ना, तर माझे छोटे सासऱ्यांचंच आहे। या माझ्या छोट्या सासूबाई आणि हे माझे छोटे दीर। माझ्या छोट्या सासूबाई तर इतक्या प्रेमळ आहेत ना, म्हणजे त्यांना अजिबात असं जमत नाही की सासू सुनेसारखं वागायला। म्हणजे खूप प्रेमळ आहे, सतत त्या मायलेकीसारखंच वागतात आणि जे काही कामं करायचे ना ते स्वतःच करतात। आणि एखादी सासू कशी असते ना, म्हणजे रागाच्या भरात सुनेनं केलं नाही तर आपण करतो आणि राग राग करते, घरामध्ये चिडचिड करून काम करते, पण त्यांना अजिबात जमत नाही आणि त्या स्वतः काम करतात प्रेमाने। इतक्या प्रेमळ आहेत, त्यांना अजिबात राग येत नाही कोणत्याच गोष्टीचा, रागाच्या भरात त्या कधीच करत नाही। तर गाडीचा आवाज येतोय तर इग्नोर करा, कारण रात्रीची वेळ झाली तरी 11 वाजले तरी गाडी येते, म्हणजे गाडीच शेजारी असतात ना त्यांची गाडीचा आवाज येतो। तर असो, हे जे आहेत ना माझ्या आजा सासू आहे तिथे झोपलेल्या, आणि त्यांना ना ते फरशीचा त्रास होतो, थंडी वाजते म्हणून ना त्यांना ही रूम दिली। शेणाच्या रूममध्ये कसं उबदार असतं म्हणून त्या तिकडे राहतात। आणि त्यानंतर माझे छोटे सासूबाई, माझी जाऊ, आम्ही सगळे आलो होतो बुद्धविहारमध्ये, कारण आज माता रमाई जयंती होती। 2 दिवस हा व्हिडिओ लेट होत आहे, तर थोडंसं समजून घ्या, कारण गावामध्ये होते आणि तिथे ना एडिटिंगला जमलं नाही आणि घरी आले तर मग खूप डोकं वगैरे दुखत होतं। प्रवास झाला म्हटले की माझं डोकं दुखतं। तर इथे सगळ्या बायका मिळून ना मस्तपैकी खीर बनवतात, त्यानंतर इथे वंदना होते, माता रमाईंना वंदन केलं आम्ही सगळ्यांनी आणि छानपैकी खीर घेतलेली। आणि हे काका तिथे ना खूप फणी होते, थोडीशी ड्रिंक केलेली होती त्यांनी, पण एक माणूस म्हणतो ना आपण की त्यांच्या मनात काहीच नसतं आणि खूप फणी असतात, असं म्हणजे दुसऱ्यांना आनंद देऊन जातात, तसे हे काका होते। तर त्यांच्या ते वागणुकीतून दुसऱ्यांना आनंद देऊन जात होते, छान वाटत होतं। पण खूप छान स्वभाव होता, त्यांच्या मनामध्ये काही नव्हतं, मस्तपैकी ते एन्जॉय करत होते त्यांचं गाण्यावरती डान्स। तर घरी आलो, फायनली जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना गावाकडची थंडी, गुलाबी गुलाबी थंडी असंच म्हणावं लागेल, कारण ना गावाकडची थंडी म्हणजे सहनही होत नाही आणि छानही वाटते, असं असतं। कारण ना गावाकडच्या थंडीमध्ये सगळ्या बायका माणसं जमा होऊन ना मस्तपैकी शेकोटी करतात आणि ते तसंच आम्ही करतो। पण बाकीचे माणसं वगैरे कोण नव्हते गावामधले, पण आमचीच फॅमिली होती, मस्तपैकी आम्ही तिथे शेकत बसलो आणि ना आमच्या गप्पा खूप रंगल्या होत्या। तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, 2 दिवसाचा व्हिडिओ मी मिक्स करून दाखवते आहे। ट्रायपॉड नव्हतं म्हणून थोडासा व्हिडिओ यांनी घेतला आणि थोडासा व्हिडिओ मी घेतलेला। तर आज बट्टी बनवायची होती, रविवारचा हा व्हिडिओ आहे। तर बट्ट्यानं आम्ही मस्तपैकी चुलीवर बनवलं होतं आणि माझ्या धीरानेच गोळे बनवून ते वाफून घेतले। त्यानंतर आम्ही दोघी जावांनी मिळून स्वयंपाक बनवला घरामध्ये, आणि माझ्या आजी सासूसाठी बेसन बनवायचं होतं म्हणून ती त्याची तयारी करत होती आणि मी ना वरणाला फोडणीची तयारी करत होते। तर आम्ही दोघी मस्तपैकी स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवायचा असताना तर आपल्यासोबत पार्टनर असेल ना तर स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही, खूप मस्त वाटतं, मज्जा येते। तर इथे बट्ट्या तळून घेतल्या आणि इथे ना आम्ही ही पोज फोटो काढण्यासाठी दिली होती आणि यांना म्हटलं फोटो काढा, पण ते फोटो नव्हते काढत, व्हिडिओ काढत होते। आणि हे माझ्यानंतर लक्षात आलं, त्यांना म्हटलं फोटो काढा, व्हिडिओ नका काढू। त्यानंतर स्वयंपाक झालेला असताना सुद्धा हे दोघं बाहेर गेले होते फिरायला धरणावरती आणि तिकडून ह्या माश्या घेऊन आलेले। तर मग ह्या माश्या बनवायच्या होत्या म्हणून ते तयार करावं लागणार होतं, कारण ते ताज्या पकडून आणल्या होत्या, जिवंतच होत्या। तर माझ्या दिराने ते वरचे खवलं वगैरे काढून घेतले आणि माझ्या सासूबाईने ते तयार केलेलं ते जे पंख वगैरे आहेत ना ते करून घेतलं, त्याचं ते काढून घेतलं आणि तयार केलेलं। तर ह्या माश्या म्हणजे त्यांना येतात ते बनवतात। नंतर मग थोडीशी फ्राय केलेली होती आम्ही, ते काही व्हिडिओ शूट केलेलं नाही मी, फक्त ते कापतानाच व्हिडिओ शूट केलेला। तर इथे ना मस्तपैकी आम्ही आज निघायचं, तर त्यांना ना पाणी आलेलं नव्हतं म्हणून हापशीवरती गेलो आणि हा अनुभव मी भरपूर दिवसानंतर घेते आहे। कारण ना म्हणजे माझ्या लहानपणी मी 5 वर्षाची होते तेव्हा आमच्या घरी हापशी होती आणि त्यानंतर मी आत्ता ही हापसते।
आणि खूप मजा येत होती मला. त्यानंतर घरी आले आणि ह्या दोघी सासू सुनेचं असं काही चालू होतं. अंघोळ आम्ही दोघी सासू सुनेनेच घातली, मी आणि माझ्या सासूबाईने घातली, माझ्या आजल सासूला अंघोळ. त्यानंतर लुगडं त्यांनी घातलं आणि त्यानंतर तेल आणि कंगवा माझ्या सासूबाई करत होत्या. आणि आत्ता ह्या काळामध्ये सासू सुनेचं असं बॉन्डिंग पाहून ना खूप भारी वाटते, कारण माझ्या सासूबाईंना खूप म्हणजे प्रेमळ आहे. त्यांचं आतासुद्धा करतात आणि मी सुद्धा माझ्या आजल सासूचं केलेलं होतं. त्यानंतर हा सगळा वानोळा द्यायची तयारी होती आमच्यासोबत, म्हणून त्या पॅकिंग करत होत्या. आणि टहाळ पण आणला होता, पण त्याचा व्हिडिओ मी घेतला नाही, त्यानंतर आणला होता. तर इथे हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर घरी येताना माझ्या नंदेचं घर लागतं, म्हणून तिकडे आलेलो होतो आम्ही. तर तिथे फक्त चहा पाणी घेतला आणि 5-10 मिनटं बसलो आणि लगेच आम्ही निघालो. आणि हे माझे नंदेचे चुलत दीर आहे, त्यांचा खूप मोठा परिवार आहे. तर शेजारी शेजारी सगळे राहतात, म्हणून ते येऊन बसलेले होते. आणि त्यानंतर फायनली घरी आलो ना, मला खूप हेडेक होत होतं. मग म्हटलं चिकूला तू पहिले चहा कर गरमागरम, आणि जो काही वानोळा मी आणला होता ना तो मी काढून ठेवला. आणि त्यानंतर मी खारी समोसे आणि पेढा घेऊन आले होते. पेढा तर काही चहासोबत खाल्ला नाही, पण समोसे आणि खारी खाल्लेली. आणि त्यानंतर काही व्हिडिओ शूट केलेलं नाही. स्वयंपाक पण केला होता, अंडीची भाजी, पण त्याचा काही व्हिडिओ शूट घेतलेला नाही, कारण खूप बोर झालेलं होतं, डोकं दुखत होतं स्क्रीन बघितल्याने, त्यामुळे काही घेतला नाही नंतर. त्यानंतर इथेच व्हिडिओचा एंड केला. मग म्हणजे चहा वगैरे घेतली आणि डायरेक्ट स्किन केअर करून झोपले होते. तर चला व्हिडिओचा एंड इथेच करते. आवडला व्हिडिओ लाईक शेअर